धन्यवाद सेजल. आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत. राऊत साहेब, TV9 मराठीत स्वागत. गेले 10 दिवस जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घडतंय, शिवसेनेनं 60 पूर्ण केली आहे, पण गेल्या 4 वर्षात जे काही घडलं ते अत्यंत धक्कादायक आहे. शिवसेनेने स्थापनेपासून अनेक चढउतार बघितले, यशापयश बघितलं, बंड करून शिवसेनेतून नेते बाहेर गेले, सत्ता बघितली, विरोधी पक्षातही शिवसेना राहिली, पण 4 वर्षात शिवसेना 2दा फुटली. हे कसं काय? हे धक्कादायक वाटत नाही का तुम्हाला? धक्कादायक जरी वाटलं तरी त्या धक्क्याने काय कोलमडून पडण्यात का आम्ही कमजोर हृदयाचे नाही आहोत. हे का घडतंय, कोणामुळे घडतंय, तर फक्त आमच्या बाबतीत घडतंय का? नाही, देशभरातल्या प्रत्येक प्रादेशिक पक्षाच्या बाबतीमध्ये घडवलं जात आहे. अमित शहाना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे, अमित शहाना, आणि नरेंद्र मोदी यांना बाजूला सारून स्वतःचे स्वतंत्र खासदार गट निर्माण करायचा आणि त्यासाठी मग असे झुंड गोळा करायचे. आता तुम्ही पाहिलं का की तृणमूल काँग्रेसचे 22 लोक फुटले, त्यांना भाजपात नाही घेतलं. अमित शहाने स्वतंत्र गट निर्माण केला, गट भाजपात नाही, शिवसेनेचा वेगळा गट निर्माण केला. उद्या अजून कोणी ते फोडण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांचाही ते वेगळा गट करतील, बीजेपीत सामील करून घेणार आहे. आणि हा एक गट जो आहे, हा गट अमित शहांचा म्हणून असेल. प्रचंड सत्ता आहे, प्रचंड पैसे आहेत, ताकद आहे, ईडी CBI सारख्या दहशतवादी संघटना आहेत. आणि मी वारंवार सांगतो, अशा संघटना, दहशतवादी संघटना ज्यांचं आता रूपांतर अल कायदामध्ये झालेलं आहे, त्या आमच्या हातात जर असल्या भविष्यामध्ये, तर हे ज्या पद्धतीनं वागतायत त्याच्यापेक्षा अधिक व्यवस्थित आणि नियोजन पद्धतीनं आम्ही सुद्धा काम करू शकतो आणि करू. त्याला काय मर्दानगी म्हणत नाही ना. राजीनामा द्या ना खासदारकीचा. तुम्ही तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलात ना, आणि आता कुठल्या तरी एका आंतरराष्ट्रीय पक्षात सामील झालात. काय सिटीझन इंडिया का असा एक पक्ष आहे, कोणाला माहित नाही, नॅशनल सिटीझन असं काहीतरी आहे, नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी. काय 800 मतं पडली संपूर्ण त्यांच्या बंगालमध्ये. महाराष्ट्रामध्ये आमचे लोक त्यांनी बाजूला केले, वेगळा गट वगैरे करणार. ते कशा करता एवढी तुम्हाला घाई झाली आहे पंतप्रधान होण्याची? आणि मोदी तुमचे आहेत ना अजून. नाही, पण राऊत साहेब मला एक सांगा की वेगळा गट करण्याच्या तयारीत आहेत, अजूनही तुम्हाला असं वाटतं आहे की हे खासदार तुमच्यातून फुटलेले आहेत? कारण आज सकाळी तुम्ही पत्रकार परिषदेत म्हणालात की ह्या सगळ्या खासदारांना मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. आदित्य ठाकरे म्हणतात मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. तर नेमकं या खासदारांचं राजकीय स्टेटस काय आहे? या खासदारांचं बघा, अजूनही ते तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेचेच खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे आमच्या सदस्य आहेत बाळासाहेब ठाकरे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्याच्यापैकी जर कोणाला वाटलं असेल की ठीक आहे आम्ही भरकटलो, आम्ही चुकलो, तर त्यांच्यासाठी दरवाजे खुले ठेवायला काहीच हरकत नाही. यापैकी अद्याप कोणीही पक्षाच्या विरुद्ध काय वक्तव्य केलेलं नाहीये. ते आमचा एक व्हीप होता, त्या व्हीपचं त्याने उल्लंघन केलंय नक्कीच. म्हणजे तो आमचा एक कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे की त्याने व्हीपचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना आम्ही त्या नोटिसा दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की एक याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार नक्कीच झाला, कोट्यवधीचा आहे. रोहित पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार, त्यांनी हा आकडा 85 कोटीचा सांगितला आणि मीही आधीपासून हाच आकडा सांगत होतो. तुम्ही म्हणालात की 15 कोटी दिले, त्यानंतर आणखी 10 कोटी दिले, 50 कोटी, 100 कोटींचा विकास निधी, असं वगैरे तुम्ही सांगितलं आहे ना. म्हणजे साधारण फिगर ज्या येत आहेत महत्वाच्या लोकांकडे, आणि त्या त्यांच्याकडूनच येत आहेत, शिंदे गटाकडूनच. नाही, पण राऊत साहेब, जर असं असेल, ज्या तुम्ही कोट्यवधीच्या आकड्यांच्या फिगर्स सांगता आहात, तर मग हे खासदार कसे राहतील? कारण यांच्यावर तुम्ही थेट आरोप करतात की यांनी हे सगळं फुटण्यासाठी, वेगळा गट स्थापन करण्यासाठी पैसे घेतलेत. मग हे खासदार तुमच्याबरोबर राहतील कसे? कारण तुमचा त्यांच्यावर संशय आहे आणि ते असं म्हणत आहेत की आम्ही अजून काही पक्षविरोधी कारवाई केलेली नाही, पक्षाच्या विरोधात बोललेलो नाही, तरी असे आमच्यावर आरोप सुरू झालेत.
तुम्ही कधी ऐकलत का की मी किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा लोकसभेतले गटनेते आमचे अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, स्वतः उद्धव साहेब असतील, कोणत्या खासदाराचं नाव घेतलंय का? नाही, नाव नाही घेतलं कोणाचंच आम्ही. नाही, पण राऊत साहेब एक तर आहे की महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काय चाललंय हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश बघतोय साहेब. की पक्षाचा व्हीप असताना तुम्ही बैठकीला आला नाहीत. आपण दिल्लीमध्ये आहात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तुम्ही मिटिंगा घेताय. या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा आम्ही असं म्हणतो की काहीतरी पक्षविरोधी कारवाया सुरू आहेत. आणि जेव्हा पक्षविरोधी कारवाया सुरू असतात तेव्हा त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आजच मी हिंगोलीच्या खासदारांचं आमच्या एक व्हिडिओ नागेश आष्टीकर पाटील, हा, त्याने मी पाहिलं की त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला निधी पाहिजे, आम्हाला निधी मिळत नाही. निधी म्हणजे कोणत्या प्रकारचा निधी हो साहेब? निधी म्हणजे आज तुम्ही जो रोखठोक मध्ये उल्लेख केलात साहेब असं जो तुम्ही म्हणताय तो हेच ते खासदार आहेत का? निधी म्हणजे कोणत्या प्रकारचा हो साहेब? आपण विरोधी पक्षात आम्ही असताना आमच्याकडे उमेदवारी घेतलेली आहे. सत्तेवरती केंद्रात येऊ की नाही मोदींचं राज्य असताना याचं कोणताही खात्री नसताना तुम्ही आमच्याकडून लढलात. आम्ही आमच्या पक्षानं तुम्हाला निवडून आणलं. तेव्हा तुम्हाला आता आम्हाला सरकार निधी देणार नाही, मी इथे का लढू, मला तर भाजपमधूनच तिकीट घेतलं पाहिजे. तुमच्या समोर सरकारी पक्षाचा उमेदवाराला पाडून उद्धव ठाकरेंना मतदान झालंय. विसरलात का तुम्ही निधीवाल्यांनो? तुम्हाला आता निधीची आठवण, पण तुमच्या समोरचे जे उमेदवार आहेत हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते. त्यांचा पराभव करून लोकांनी तुम्हाला मतदान दिलं, उद्धव ठाकरेंना मतदान केलं. याचा विसर कसा पडतो तुम्हाला? हा काय निधी चाललाय? निधी म्हणजे घरी न्यायला निधी पाहिजे, घरी कुटुंबासाठी निधी पाहिजे. तो वेगळा निधी देणारच आहेत. काही 100 कोटी 85 कोटी आहे तो. आणि पुन्हा हे अनेक रस्त्यांची कामं असतात, 200 कोटीचा निधी त्यासाठी विकास निधी, त्यातले थेट 25 कोटी मिळतात ह्या लोकांना. 25 कोटी 25%. अशा तऱ्हेने स्वतःचा विकास म्हणजेच लोकांचा विकास. ही एक नवीन भूमिका जी निर्माण झालेली आहे मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या काळामध्ये, ती समाजासाठी अत्यंत घातक आहे. सगळं काही पैशात तोलणार असाल, सगळं काही पैशात, निवडणुका लढूच नका ना. नाही, पण राऊतसाहेब यात एक प्रश्न असा आहे की अजून गट स्थापन झाला आहे वेगळा, हे कुठे अधिकृत घोषणा नाही, फोटो नाही. त्याआधीच या सगळ्या खासदारांवर आरोप सुरू झाले आहेत. या खासदारांना गद्दार तुमच्या पक्षाकडून म्हटलं जात आहे. या खासदारांच्या विरोधात आंदोलनं, जोडे मारा, पुतळे जाळा ही आंदोलनं झालेली आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ज्या काही आहेत टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. या खासदारांपैकी अनेकांचं म्हणणं आहे की आमच्या विरोधात शिवराळ भाषा वापरली गेलेली आहे. असं असताना मग या खासदारांची आता मनधरणी का केली जाते की तुम्ही जाऊ नका, तुम्ही इथेच राहा वगैरे वगैरे, तुम्हाला मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, हे सगळं असं का केलं जातंय? समजा जर तुम्हाला या खासदारांची आता मनधरणी केली असं तुम्ही कसं काय म्हणू? आदित्य ठाकरेंनी म्हटलं, स्वतः वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील हे काल पुण्यात ओमराजे निंबाळकरांना भेटले, सांत्वनाला गेले होते. सांत्वनाला गेले नाही, पण त्यांच्या प्रतिक्रियेतून असं कुठे सांत्वन दिसलं नाही. ते म्हणाले की आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचं मन मिळवण्यासाठी. ते सांत्वनालाच गेले होते. आता आज सकाळी ईशान्य मुंबईच्या खासदारांची कन्या आली होती, ती नगरसेविका आहे. ती असं म्हणते, माझे वडील काय करतात मला माहित नाही, पण मी तर बाबा पक्षाबरोबर आहे. पण तिच्या वडिलांविरुद्ध जो रोष आहे घरातच आणि बाहेर, तर तो कसा काय शांत करणार? जसं आता हे जे तुम्ही म्हणताय ओम निंबाळकर, तर त्यांनी जे काय स्वतःच सांगितलं की मी माझा निकाल लागेपर्यंत मी थांबणार आहे. निकालासाठी जी काय त्यांनी म्हणजे प्रवेशासाठी जी काय अट टाकली होती की माझ्या बाजूने निकाल यावा, किंवा त्यांना सांगण्यात आलं तुमच्या बाजूने निकाल देऊ, तो काय त्यांच्या बाजूने निकाल आला नाही. जे काय कायद्याचा जो काय एक चौकट असते, पुरावे असतात, साक्षी पुरावे असतात,
ते समोर ठेवून न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे. असं असताना सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की मी माझ्या मतदारसंघातील लोकांना अशी चर्चा करीन, म्हणजे काय करणार? तुम्हाला तिथे सुद्धा अत्यंत विचारपूर्वक शिवसेनेचा मतदार म्हणून जो आहे, शिंदेच्या विरोधात, भाजपच्या विरोधात, त्याने तुम्हाला मतदान करून निवडून दिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला माननीय उद्धव ठाकरेंनी प्रथम आमदार केलं तेव्हा ते तुम्ही कोणीच नव्हतात ना. आपण कोण होतात? आपण पवन राजे निंबाळकर यांची हत्या झाली होती, त्या दुर्दैवी व्यक्तीचे आपण एक पुत्र होता, ही तुमची ओळख होती. आणि तुम्हाला सगळ्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं, कारण समोर प्रबळ सत्ताधारी होते. पदमसिंग पाटलांसारखा नेता जो राज्याचा गृहमंत्री आहे, सरकार त्यांचं आहे, अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी आपल्याला आपलं बोट पकडलं आणि राजकारणात का आणलं? की आमदार झाल्यामुळे तुम्हाला ताकद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात न्याय मिळण्यासाठी अधिक ताकदीनं तुम्ही विधिमंडळात आवाज उठवू शकाल, म्हणून तुम्हाला आमदार केलं. विसरलात? आता असे अनेक लोक आहेत की ज्यांना समाजामध्ये तसं काही स्थान नसताना सुद्धा मशाल चिन्हावरती आम्ही निवडून आणलं. 5 वर्षासाठी तुम्हाला निवडून दिलंय लोकांनी, 5 वर्षासाठी. अहो थांबा तरी 5 वर्ष. नाही, पण या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठे पक्ष सोडलाय, अजून आम्ही काही पक्षविरोधी कारवाई केली नाही, तरीही आमच्यावर ही वेळ आलेली आहे की आम्हाला गद्दार म्हटलं जातंय. आपण जरी पत्रकार वगैरे असलात तरी मी सुद्धा संपादक आहे. तेव्हा या संदर्भातले नियम, कायदा, कानून मला तरी कोणी शिकवणे, राजकीय नियम. तुमच्या काय कारवाया चालल्या ते का दिसत नाही का? बरोबर. आम्ही हे केले नाही, आम्ही ते. अहो नागडे फिरताय पैशाच्या बॅगा घेऊन तुम्ही. दिसतंय ना लोकांना, दिसतंय. तुम्ही राऊतसाहेब तरीही त्यांना मातोश्रीचे दरवाजे खुले कसे काय? तुम्ही एकाच विषयावरती ते पिन फिरवू नका. पिन फिरवण्याचं नाही, मला फक्त तुमच्याकडून हवं आहे की जे म्हटलं जातं, मी तुम्हाला सकाळी आज प्रश्न विचारला होता की काही लोकांनी पिक्चर मधला एक डायलॉग आहे की चुकीला माफी नाही. तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जे खासदार आणि त्यांच्या भोवतीचं जे वादाचा एकूण सगळा हा विषय आहे, या सगळ्या खासदारांना या खासदारांच्या चुकीला माफी आहे की या खासदारांच्या चुकीला माफी नाही? चुकीला माफी नाही. नंबर 1, ही चूकच नाहीये, गद्दारीला माफी नाही. मी याला ही का सामान्य चूक आहे का? ही गद्दारी आहे. तरीही काही लोकांना पश्चाताप होतो, राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्ये. आता गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पुनर्वसन हा एक शब्द आहे. सुधार व पुनर्वसन. तुम्ही तुरुंगाच्या बाहेर तो बोर्ड असतो ना, त्या सुधार व पुनर्वसन. मी तुरुंगात गेलोय, मला माहिती आहे. तर कोणाला सुधारायचं आहे, कोणाला पुनर्वसन करायचं आहे, तर त्यासाठी अनेक योजना आमच्याकडे आहेत. त्या योजनांमध्ये आम्ही अशा काही लोकांना समाविष्ट करून घेऊ शकू. पण मला असं वाटत नाही की ह्यांनी इतके पैसे घेतलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला ॲडव्हान्सच 15-15 कोटी रुपये घेतलेत. आणि हे जेव्हा मी सांगतो खात्रीनं, पूर्वी तर घोषणा देशात प्रसिद्ध आहे ना, 50 खोके एकदम ओके. आम्ही दिली का? आम्ही नाही दिली ती घोषणा. तसं इथे सुद्धा 50 खोक्यांच्या वरच्या रकमा या लोकांनी स्वीकारलेल्या आहेत. ही लोकांशी गद्दारी आहे, पक्षाशी गद्दारी आहे. तरीही कोणाला वाटलं की तेच पैसे मी ठेवेन आणि पुढल्या निवडणुकीला वापरेन माझ्याच आणि परत स्वपक्षात जाईन, तर आमची सुद्धा काय म्हणतात ते स्ट्रॅटेजी आहे, समजा व्यूहरचना आहे समजा. नाही, पण राऊत साहेब कसं आहे की साधारण उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारून आज जवळपास 20 ते 22 वर्ष झाली. बरं, मग पक्षातून जो बाहेर पडला त्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मग ते नारायण राणे असतील, मग ते राज ठाकरे असतील आणि नंतर एकनाथ शिंदे. असं का होतं आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं? अलीकडच्या काळात हे खासदारही तेच बोलू लागलेले आहेत की आम्हाला उद्धव ठाकरे भेटत नाहीत, उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नाहीये, आम्ही समजू शकतो, पण त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सुद्धा राज्यव्यापी आपला काही दौरा किंवा कार्यक्रम करत नाहीत, आमच्याशी संपर्क नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात ते फिरा ना खासदारांनो. उद्धव ठाकरेंचं किंवा आदित्य ठाकरेंचं आम्ही नंतर बघू. मुळात हे आरोप चुकीचे आहेत. उद्धव ठाकरे जर फिरले नसते तर तुम्ही निवडून आला असता का?
लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून तुम्हाला मतदान केलंय. एक जी ज्याला म्हणतो आपण भावनात्मक जी साथ घातली उद्धव ठाकरे म्हणून किंवा ठाकरे परिवार म्हणून किंवा बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्हाला मतदान झालंय. ते काय नागेश आष्टेकरांना मतदान झालंय का संजय दिना पाटलांना मतदान झालंय असं काय ते महान लोक नाहीत तोंड संजय देशमुख, ओम निंबाळकर, भाऊ वागचौरे, ह्याला कसं काय मतदान होईल? मतदान पक्षाला आणि उद्धव ठाकरेंना झालंय. आता या क्षणी आदित्य ठाकरे गेल्या काही काळापासून SIR संदर्भात सतत बैठका घेत आहेत, जिल्ह्यात जात आहेत, त्यानंतर BLA साठी बैठका घेत आहेत. अहो हे पक्षाचंच काम आहे. परवा त्यासाठी ते पुण्यात होते, त्याच्या आधी नाशिकला होते, त्याच्या दुसऱ्या जिल्ह्यात होते. तुम्ही खासदार आहात ना, तुम्हाला निवडून दिलाय ना, अख्खा जिल्हा तुम्हाला सांभाळायचा आहे. मग प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे आले पाहिजे तिथे. नगरपालिकेच्या निवडणुकांना तुम्ही सक्षम नाही आहेत का? ग्रामपंचायत निवडणुकांना तुम्ही सक्षम नाही आहेत का? नाही राऊत साहेब, यात मला फक्त आता या मुलाखतीचा सराव करताना एक प्रश्न विचारायचा आहे की 28 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपशी फारकत घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री पद स्वीकारलं. अमित शहांशी त्यांनी पंगा घेतला आणि याची किंमत गेल्या 6 वर्षात उद्धव ठाकरे यांना मोजावी लागते का? नाही, मी जसं म्हणणार नाही. भाजपला जो सत्तेचा माज आलेला आहे त्याची किंमत आहे आणि भारतीय जनता पक्षाला जी काय त्यांच्या मनामध्ये आहे की आमच्याकडे अमर्याद सत्ता आहे, आम्ही संविधानामध्ये बदल करू शकतो, आम्ही निवडणूक आयोगाला खिशात ठेवू शकतो, आम्ही सुप्रीम कोर्टच्या मुख्य न्यायाधीशाला सुद्धा खिशात ठेवू शकतो आणि हवे ते निर्णय घेऊ शकतो. त्या मस्तवालपणातून निर्माण झालेली जी स्थिती आहे त्याची किंमत फक्त उद्धव ठाकरे मोजत नाहीये, तर या देशातला प्रत्येक बिगर भाजपा राजकीय पक्ष मोजतो. कोणता पक्ष याने फोडला नाही मला सांगा ना? काँग्रेस फोडली ठिकठिकाणी, त्यानंतर आता ते म्हणतात आम्ही समाजवादी पार्टी फोडणार आहोत, त्यांनी अण्णा द्रमुक फोडली, त्यांनी तृणमूल काँग्रेस फोडली, त्यांनी बिजू जनता दल फोडली, त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स फोडली, त्यांनी सुरुवातीला तेलुगू देशम फोडली. प्रत्येक पक्ष त्यांनी फोडलेला आहे ना. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार फोडली, ज्या शरद पवारांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना प्रचंड संकटात असताना मदत केली. स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी आणि अमित शहाना कल्पनेच्या पलीकडे जाऊन मदत केलेली आहे बरं का. कायद्याच्या चौकटीत न बसणारी मदत केली त्यांना. तरी जर तुम्ही आमचे पक्ष फोडले असाल तर तुम्ही एकतर बेईमान आहात, तुम्ही कृतज्ञ आहात आणि तुम्ही अमानुष आहात, एवढंच मी सांगेन. TV9 मराठीशी जी आपण बातचीत केलीत आणि सध्या जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घडतंय त्याबद्दल तुम्ही तुमचं मत भूमिका मांडलीत त्याबद्दल आपले आभार. बॅक टू स्टुडिओ.